न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कोरेगाव तालुक्यातील 55 वर्षाच्या वंदना विठ्ठल काकडे यांच्या मृत्यूला त्यांच्याच गावचे चालक बापू संभाजी खताळ कारणीभूत ठरले। देवदर्शनासाठी गेलेल्या वंदना काकडे यांचा दुर्दैवी अंत नागरिकांतून सर्वत्र हळहळ। सातारा कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावची जानाई देवीच्या दर्शनाला निघालेली महिंद्रा पिकअप जीप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे पलटी। उंब्रज पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून चालक बापू संभाजी खताळ राहणार हिवरे हे महिंद्रा मालवाहू पिकअप जीप क्रमांक MH11AG8852 मधून भाडेतत्वावर अवैध प्रवासी वाहतूक करत होते। मंगळवार 24 मार्च 2026 रोजी वंदना विठ्ठल काकडे, प्रभावती एकनाथ काकडे, एकनाथ राजाराम काकडे, दाजी गणपती खताळ, केशव ज्ञानबा जगदाळे, आबाजी बापूराव खताळ, शकुबाई आबाजी खताळ, छाया गणेश खताळ, शंकर बापू खताळ, शालन नाना खताळ, सिंधू नंदकुमार शिंदे, विठ्ठल दिनकर काकडे, लता राजेंद्र खताळ, पंढरीनाथ बबन काकडे, प्रल्हाद भैरू काकडे, रुक्मिणी प्रल्हाद काकडे, लोचन किरण शिंदे, किरण किसन शिंदे, सर्व राहणार हिवरे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा हे सर्व प्रवासी चालक बापू संभाजी खताळ राहणार हिवरे जानाई देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात होते। 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10:45 सुमारास मरळोशी तालुका पाटणगावच्या हद्दीत तारळे ते जळव जाणाऱ्या रोडवर घाटातील वळणावर चालक बापू संभाजी खताळ याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे महिंद्रा मालवाहू पिकअप जीप क्रमांक MH11AG8852 पलटी झाली। यावेळी वंदना विठ्ठल काकडे वय 55 वर्ष राहणार हिवरे, तालुका कोरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकी गाडीतील इतर प्रवाशांना किरकोळ व गंभीर जखमा झाल्या होत्या। त्यामुळे वंदना काकडे यांच्या मृत्यूस कारण चालक बापू संभाजी खताळ राहणार हिवरे यांच्या विरोधात सोमनाथ एकनाथ काकडे वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी राहणार हिवरे, तालुका कोरेगाव, सध्या राहणार कारंडवाडी, तालुका जिल्हा सातारा यांनी अंमलदार बन 1771 विटेकर त्यांच्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे। पुढील तपास अंमलदार PSI खबाले करत आहेत। जानाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची अकस्मात घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत। खाजगी वाहनातून प्रवास करण्यास वारंवार पोलीस प्रशासन विरोध करत असताना नागरिक मात्र 2 पैसे वाचवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत असतात। ही खरी शोकांतिका आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।